मी व्यवस्थित होईल. जर माझी पण खूप इच्छा होती फॉर्म भरायची, राहून गेली. पण एकंदरीत संपूर्ण सगळे जे काय विकासाकडे बघून मतदान लोक करणार. विकास कामांच्या बाबतीत कुठं आम्ही कधी कमी पडलो नाही. त्यामुळं होईल व्यवस्थित. भाजपनं जिल्ह्यात चांगली ताकद लावली होती. शिवेंद्रराजेंनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी पदयात्रा काढल्या आणि त्याचबरोबर चांगला प्रचार झालेला आहे भाजपचा. कसं वाटतं भाजपचं वातावरण कशा पद्धतीने राहील जिल्ह्यात? कसं आहे की आजपर्यंत जर आपण बघितलं तर जी काय विकास कामं झाली त्या विकास कामांकडे बघून लोक मतदान करणार. महाराज यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर दोन्ही राजे एकत्र लढत आहेत. म्हणजे आतापर्यंत आघाडीवरून निवडणुका होत होत्या. निकालात कसा वाटतो? या निकाल काय असेल? काय अडचण मला वाटत नाही. महाराजसाहेब, ज्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत तर त्या ठिकाणी 20 तारखेला मतदान होणार आहे, 21 तारखेला मतमोजणी होणार आहे. मग आता जर उद्या मतमोजणी झाली तर याचा परिणाम त्या निवडणुकांवर होईल अशी मागणी होतीये की सगळ्यांची मतमोजणी एकत्र घ्या. आपलं काय मत आहे याची? आता निवडणूक आयोग ते निर्णय घेणार सर. आम्ही त्यांच्या वतीने असं कसं प्रतिक्रिया देणार हे योग्य ठरणार नाही. साहेब, तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा चालू होत्या. प्रचाराला तुम्ही कुठं दिसला नाही, त्यामुळे सातारकरांच्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. नेमकी नाराजी होती का तुमची? नाही, नाराज कसं झालं? एकाच बाबतीत नाराजी होती. माझी पण इच्छा होती फॉर्म भरायची, माझा राहिला भरायचा. कार्यकर्त्यांमध्ये काय झालं की काही जण इच्छुक बरेचसे होते आपल्यामध्ये, पण इच्छुकांनी पण बंडखोरी केलेली आहे. त्याबाबत काय सांगा? कसं आहे की आता जागा मोजक्या आणि इच्छुक म्हणजे स्वाभाविक आहे. म्हणजे इच्छा प्रत्येकाची इच्छा असणारच. आता ज्याचं मिळालं नाही त्यांनी काय निर्णय घेतला तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण विकास कामांकडे बघून लोक मतदान करतात. महाराज, महाविकास आघाडीचं आव्हान होतं तुम्हाला, म्हणजे भाजपला साताऱ्यात, तर काय वाटतं वातावरण तुम्हाला? भाजप कशा पद्धतीने किती सांगितलं ना, लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करणार. महाविकास आघाडीचं आव्हान वाटलं का तुम्हाला या 15 दिवसात? आव्हान वाटलं का महाविकास आघाडीचं? काय कसं आहे, लोक बरेच इच्छुक असतात आणि इच्छा असणं काय गैर नाही. पण लोक विकास कामांकडे बघून मतदान करणार. माझी कोणी शिफारस केली